13 डिग्री सेल्सियस एवढं चालू आहे. तर ये बोलेरो अच्छा पर सीट कितना 50 रुपये ना. ओके ओके. आता समोरच आहे बघा, तोरणद्वार समोरच आहे. एकच घेतलास काय कुठे आमऱ्या साहिलचं ठीक आहे. तू कशासाठी गुलाब घेतलेस फक्त काकी बघून घ्या. हे बघा हे बघा हारे का सहारा खाटू श्याम हमारा. बघून घ्या मागे गर्दी बघा, लाईन बघा. तर आता पुन्हा एकदा मंदिरात दर्शन करायला चाललोय आम्ही आत. बघू शकता काय काय लोकांना पूर्ण आयुष्यात पण दर्शन होत नाही म्हणा याचं, आणि आम्हाला एकाच दिवशी दोनदा दर्शन भेटते आहे. ते इथून आपण सरळ मंदिराकडे गेलेलो आणि त्याच्याच बाजूला इकडे बघू शकता की श्यामकुंडसाठी इकडून रोड आहे जायला. सगळे काही दर्शनाला आलेले पहिले सगळे इकडे आलेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत जयपूरवरून श्री खाटू श्यामला. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण मुंबईवरून पूर्ण जयपूर एक्सप्लोर केलं होतं. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जयपूरवरून खाटू श्यामला कसा जायचं आहे, त्याचा रूट काय आहे, तो मार्ग आपला कसा होणार आहे, आणि तसेच खाटू श्यामवरून आल्यावर पुन्हा एकदा जे आपले बाकी राहिलेले स्पॉट्स आहेत वगैरे ते आपण जयपूरचे एक्सप्लोर करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर आता टाईम झाला आहे 5:30 झालेत आणि 5:50ची आपली ट्रेन आहे जयपूरवरून रिंगससाठी, जी की खाटू श्यामचं नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे. परंतु आता ती ट्रेनसुद्धा आपल्या इकडे ट्रेन लेट होतात आणि इकडे प्रॉब्लेम हा आहे की ट्रेन लवकर येते तिकडे 20 मिनटं. तर 20 मिनटं ट्रेन लवकर आले. तर आता जयपूरच्या एक स्टॉप मागेच ट्रेन आहे, तर आता लवकर जायला लागतंय. तर आलो आपण स्टेशनसाठी जातोय. आता इकडेच मेट्रो स्टेशन आहे आणि तिकडेच त्याच्या मागे रेल्वे स्टेशन. तर चाललो आता आपण. तर आलो आता आपण जयपूर रेल्वे स्टेशनला. तर सकाळ सकाळी पण गर्दी आहे तरी थोडीफार. बघूया आता ट्रेन भेटते की नाही ते. आता आले जयपूरला तर पोहोचले, आता 2 मिनिटातच पोहोचेल. अजून स्टेशनच्या बाहेर होतो आपण. बघूया आता ट्रेन भेटते का ते. तिकीट आपण घेतलेली आहे, तर पर पर्सन आपल्याला 40 रुपये तिकीट पडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. ट्रेन लागलेली आहे आता प्लॅटफॉर्मलाच. आता भेटते की नाही काय माहिती. बघूया तर आता ट्रेन भेटते का ते. चल चल चल. नशीब आपलं ट्रेन लागलेली आहे. बघू शकता तुम्ही. हाय भेटते आपल्याला ट्रेन. बरं झालं धावत आलो. सुट्टी आता 2 मिनिटातच ट्रेन. हे बघा ट्रेन लागलेलीच आहे. जनरल डबा पण इथेच आहे. चला फायनली आलोय आता आपण. फायनली स्टेशनला आलोय, पोहोचलोय. आणि आता टेम्परेचर दाखवतो तुम्हाला. तर टेम्परेचर चेक करा, 13 डिग्री सेल्सियस एवढं चालू आहे. तर पण एवढं धावत आलं तर पूर्ण गरमी झाली, बॉडी पूर्ण हीट झाले, थंडी पूर्ण गेले अंगातली. ते झाले 5:42 झालेत. तर आता 5:50ला आपली ट्रेन सुटेल ऑन टाईम. आणि ट्रेनबद्दल तुम्हाला सांगतो, तर ही जी ट्रेन आहे ती फक्त वीकली एकदाच असते मंडेला, की हिसार वीकली एक्सप्रेस म्हणून, ज्या ट्रेनचा नंबर आहे 17020. गर्दी बघू शकता. पूर्ण जनरल डब्बा आता पॅक होत चाललाय जयपूरलाच स्टार्टिंगलाच. तर आपली ट्रेन होती 5:50ची आणि आता टाइम बघा किती झालाय, 6:30 झालेत. पूर्ण ट्रेन लेट झाली, पूर्ण अर्धा तास एवढ्या लवकर लागून सुद्धा. तर आत्ता अर्ध्या तासानंतर आपली ट्रेन सुटते. आता निघाली आपली ट्रेन जयपूरवरून. तर आता आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की खाटू श्यामचा नियरेस्ट रेल्वे स्टेशन हे रिंगस जंक्शन म्हणून आहे. तर जयपूरवरून डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप आपला रिंगस जंक्शनच आहे. तर आता जायला आपल्याला फक्त 50 मिनिटे ते 1 तास एवढाच टाईम लागणार आहे, त्या जास्त टाईम लागणार नाही आहे. तर आता बघू. आपण जयपूर तर सोडलेलं आहे आता. आणि आता खाटूमध्ये टेम्परेचर चेक करा की 11 डिग्री सेल्सियस चालू आहे. आणि बाहेरचं देखील तुम्हाला क्लायमेट दाखवतो मी. पूर्ण फॉग झालंय, पूर्ण काहीच दिसत नाही समोरचं. आणि थंडी एवढी लागते ना इथे की काही विचारच नका. हे बघा बाहेर फॉग बघा. आता कॅमेऱ्यात किती दिसतंय मला माहिती नाही. हे बघा पूर्ण चारी बाजूने पूर्ण फॉग झालाय सगळीकडे. हे बघा काहीच दिसत नाहीये लांब पर्यंत. काय बोलतो साहिल. रोह्यातली पोरं गेली, 22 किलोमीटर चालत जायचा, बिना चपलीचा जायचा. रोह्यातली पोरं रडलेली.
आपण केदारनाथला जायला बिना चपलीचा जाणारच केदारनाथला चप्पल- जाणार. चप्पल हा, तू चप्पल घालून तू मी बिना चपलीचं बघा, जाणार. शब्द दिलेस on शब्द camera. आहे माझा. हा, बरं. ही व्हिडिओ तुम्ही चेक करा तिथं आहे नंतर. ना पुढे काचा पडून ठेवतो आता जा तू. चालेल, महादेव तुला शाप देतील, मला नाही. फायनली पोहोचले आपण आता रिंगण जंक्शनला. चालेल, सगळी पब्लिक माझ्या मते आता इथेच उतरते. ट्रेन इथेच खाली होईल वाटते अर्धी आता. खूप बेकार थंडी आहे. फॉग बघा, सगळ्या चारही बाजूनी फॉग बघा. अख्खी ट्रेन अर्धी इकडेच उतरली पूर्ण. हे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त काय पूर्ण ट्रेन इकडेच खाली झाली पूर्ण. हे बघा, आपला लास्टचा डब्बा होता आणि पुढे फॉग वगैरे बघा किती आहे. तर 6:30 आपण बसलेलो जयपूरवरून आणि आता टाइम झालाय 7:25. तर बरोबर काहीतरी 50 मिनिटातच आपण आलो इकडे. 50 ते 55 मिनिटातच पोहोचलोय आपण डायरेक्ट जयपूरवरून रिंगस जंक्शनला. आता बघूया बाहेर जाऊन खाटू श्यामला नक्की काय सोय खाटू श्याम मंदिरात जाईपर्यंत. चला तर बघ. तर आता आपण रिंग स्टेशनच्या सबवेमधून चाललोय खालून. तर सबवेमध्ये जाताना दोन्ही बाजूनी ज्या भिंती आहेत त्यांच्यावर पेंटिंग्स बघा किती सुंदर प्रकारे बनवलेले आहेत. हे बघा, पूर्ण चारही बाजूनी पूर्ण दोन्ही भिंतींवर पेंटिंग्स बघा किती सुंदर प्रकारे. हे बघा, होलिका दहनचं सुद्धा इथे दाखवलंय पेंटिंगमध्ये. हे बघा, हे बघा नरसिंह अवतारचं सुंदर असे पेंटिंग इकडे दोन्ही बाजूला बनवलेले आहेत. कहा हा कृष्ण कन्हैया भक्त कडा हे द्वार आहे. तर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून एक्झिट करायचं आहे तुम्हाला. हे बघा, प्लॅटफॉर्म नंबर 1 इकडे आणि इकडूनच बाहेर पडल्यात की हे बघा बाहेरच टॅक्सी वगैरे सगळे काय ट्रॅव्हल्स लागलेले आहेत. तिथून तुम्हाला खाटू श्याम मंदिरापर्यंत जायला सगळे काय टॅक्सी ऑटो वगैरे बसेस सगळे काय अवेलेबल आहे. तर प्राइस वगैरे काय आहेत कसं काय ते बघूया आपण. चला तर. ये बोलेरो, अच्छा पर सीट कितना 50 रुपये ना. ओके ओके. तर आता एक्झिट केले आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आणि बाहेर स्टेशनच्या बाहेरच तुम्ही बघू शकता की बोलेरो वगैरे तुम्हाला सगळे काय भेटून जाईल. इको आहे, व्हॅन वगैरे सगळं काय भेटून जाईल तुम्हाला खाटू श्याम मंदिरापर्यंत. तर ह्याचे पर पर्सन 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे. खाटू श्याम मंदिरापर्यंत डायरेक्ट तुम्हाला ते ड्रॉप करतील. निघालो आता आपण जायला. तर आता टाइम झाला 7:45 मिनिटं झालेली आहेत आणि पुढे बस खाटू श्याम हमारा. तर पुढे बघा किती जर बसलोय. ड्रायव्हर मुलगा एक बसलाय लहान, परत साहिल आणि मी आणि परत सोबत सामान ठेवलंय त्यांनीच कसलं दिलंय ते. पिशवी आहे सोबत. अरे का सहारा खाटू श्याम हमारा. राधे राधे राधे. भाई अभी भीड़ मिलेगी. अच्छा, तो कितने टाइम में दर्शन हो जाएगा. आधे घंटे में हो जाएगा. चलो फिर ठीक है. और यहाँ से अभी टाइम कितना लगेगा मंदिर तक जाने के लिए. आधा 1 घंटा. ओके. तर बघू आता अर्धा 1 तास लागेल तर बोलतेत. बघू आता किती टाइम लागतोय. 7:45 वाजलेत. बघूया आता किती टाइम लागतोय. सीधा रस्ता आहे ना. आणि रिंग स्टेशन पासून ते खाटू श्याम पर्यंतची रोडची कंडिशन बघा, पूर्ण क्लीन आहेत आणि पूर्ण ना काय खड्डे दिसणार आपल्या इकडच्या सारखे तुम्हाला का काय नाही. पूर्ण प्लेन रोड आहे म्हणून लवकर पोहोचू वाटतं फास्ट. आता आपण खाटू श्याम मंदिराच्या इकडे बाहेरच तोरणद्वारजवळ आपल्याला सोडलेलं आहे रिक्षाने. तर मागे बघू शकता की रिक्षा वगैरे इथेच तोरणद्वारच्या बाहेर तुम्हाला सोडतील. आणि आत्ता टाईम झाला आहे 8 वाजलेत, 8:05 झालेत. तर आणि आपण निघालेलो 7:30 वाजता. तर बरोबर 30 ते 35 मिनिटातच आपण डायरेक्ट इथे पोहोचलोय. म्हणजे जास्त काय टाईम वगैरे काय लागत नाही आणि ट्रॅफिक नव्हतं का काहीच नव्हतं. रोड पण पूर्ण सुसाट होता नॉनस्टॉप, म्हणून लगेच आपण 30-35 मिनिटात पोहोचलोय. आणि खरंच सांगतोय, जर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जर येत असाल तर थंडीचे कपडे घेऊन यायला विसरू नका अजिबात. खरंच खूप म्हणजे खूप थंडी आहे इकडे. आत्ता पण 11 डिग्री सेल्सिअस चालू आहे. थंडीचा अंदाज ह्याच्यावरून लावा वाटल्यास. हे बघा पूर्ण वाफा निघते तोंडातून. आता समोरच आहे बघा, तोरणद्वार समोरच आहे. तुम्ही खूप वेळा रीलवर इंस्टाग्रामवरती वगैरे बघितले असेल. तोरणद्वार हा मेन गेट आहे खाटू श्याम मंदिरात जाण्याचा. आता तिथे पण पूर्ण फॉग आहे. तर बघूया तरी आता जेवढं दिसेल तेवढं, नाही तर रिटर्न येताना परत तुम्हाला दाखवतो. आले ते आता पहिले शेकोडी करायला बसलेत सगळे. शेकोडी लावते तिथे येऊन. अरे लाव तरी ती नीट. हाय पेटली.
तर इथे जरा शेकोटी करता करता बाजूलाच एक हॉटेलसुद्धा आहे, तर जरा नाश्ता वगैरे करून घेऊ इथे आणि आज जाऊ मंदिराला. शुगर फ्री ओके. तर चाय मागवली आता आपण पहिली आणि नाश्ता वगैरे करून घेऊ. यश आलेला आहे आपला. तर नाश्त्याला आता पुरी भाजी मागवले सगळ्यांनी. तर आता नाश्ता वगैरे करूया आणि निघूया डायरेक्ट दर्शन करायला. आता झाला आता आपला नाश्ता वगैरे आणि आता आलोय मेन तोरणद्वारच्या इकडे, बघू शकता तुम्ही. तर आता एंट्री करतोय आपण. तर आता इथल्या लोकल लोकांना पण विचारलं, पण ते पण बोलतात की गर्दी तर नाहीये आज तरी बघूया आता आज जाऊन की गर्दी वगैरे आपल्याला काय भेटते की नाही. घेतलेस गुलाब? गुलाब घेतलाय एकच घेतलास काय? प्रियेसाठी. कुणासाठी घेतलेस? माझ्या प्रियेसाठी. तुझ्या प्रियसाठी. अच्छा, माझ्या प्रियेचं नाव सांगणार नाही पण मी. मग आम्ही घेतलं तर चालेल का नाव? नाही नाही नका. ए विशाल, त्याच्या प्रियेचं नाव घे. काय ते नको, माझ्या घरचे बघतील. बस हवा निकल गई. आमऱ्या साहिलचं ठीक आहे. तू कशासाठी गुलाब घेतलेस? हा, तू कुणासाठी घेतलेस द्यायला? मी घेतलंय कोणासाठी तरी कुणासाठी म्हणजे कुणासाठी समजेलच नंतर तुम्हाला. समजेल. तू पक्का झोंड आहेस. आमच्याकडे फोटो तुझे कोणासाठी घेतला? ए साहिल दाखव, तू पुढे दाखव. आमऱ्या नाही तुझ्या घरी दाखवलं ना, बघ फक्त. बघा हिच्यासाठी काकी बघून घ्या. हे बघा, हिच्यासाठी घेतलंय. हिच्यासाठी आमऱ्याने गुलाबाचं फूल घेतलंय. हे बघा. काय ते आता तुम्ही बोलणी करून घ्या त्याच्याशी. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर हे बघा, तोरणद्वारापासून इकडून सरळ आल्यावर तुम्हाला इकडून लेफ्टला यायचंय आणि इकडेच मंदिर आहे. लेफ्ट साईडलाच इकडून फक्त 100 ते 150 मीटरवरच सरळ मंदिर आहे. आले आता आपण मंदिराच्या बाहेर. तर हे बघा, इकडून आता मंदिराला आतमध्ये रांग चालू आहे. तर बघूया आता आतली नक्की प्रोसेस कशी आहे दर्शनाची आणि किती टाइम लागतोय. हे बघा आपले खाटू श्यामजी. हे बघा आतमध्ये अशा वगैरे काहीतरी बॅरिकेड्स आहेत आणि लाईन आहे. तर चाललोय आता आपण लाईनमध्ये आहोत. तर हे बघा बॅरिकेड्स अशा प्रकारे आहेत आतून आणि गर्दी तरी काय वाटत नाही आहे आता अजून तरी. पूर्ण एम्प्टी वाटतात सगळे बॅरिकेड्स. तर चला बघूया आता. हे बघा समोरच खाटू श्यामजी. फायनली आपण आलोय आता मंदिराच्या बाजूलाच. तर बघू शकता तुम्ही. हे बघा, हारे का सहारा खाटू श्याम हमारा. फायनली हे बघा, फायनली श्री खाटू श्यामजी. बघून घ्या मागे गर्दी बघा, लाईन बघा, दर्शन करून घ्या. आत्ता जस्ट आपण आले मंदिरातून बाहेर दर्शन करून आणि तुम्ही पण बघितलंच दर्शन, तुम्ही पण केलंच असेल. तर आता पुन्हा एकदा मंदिरात दर्शन करायला चाललोय आम्ही आत. बघू शकता आमची इच्छा मागायला भेटली आम्हाला. आम्हाला साहिल बोलतोय त्याला त्याची इच्छाच मागायला नाही भेटले. तर परत एकदा चाललोय. बघा परत एकदा लाईनीत लागायला चाललोय दर्शनासाठी. आणि दर्शनाला जाताना एक अजून एक गोष्ट आता आज जाऊन तुम्हाला दाखवतो की कुठल्या लाईनीने तुम्हाला जायचं ते मी तुम्हाला सांगतो. त्या लाईनीने जर तुम्ही गेलात तर तुमचं दर्शन लगेच 5 मिनिटाच्या आतच होऊन जाईल. तर ती कुठली लाईन आहे ती तुम्हाला आज जाऊन दाखवतो बॅरिकेडच्या इथे गेल्यावर. हे बघा आलोय पुन्हा एकदा लाईनीत लागायला. पुन्हा एकदा चाललोय बॅरिकेडच्या इकडे आतमध्ये. आणि सांगतो तुम्हाला की कुठल्या लाईननी तुम्हाला नक्की जायचंय दर्शन करायला. हे जे बॅरिकेड्स आहेत ना, ह्याच्या एंडिंगची जी लाईन आहे म्हणजे हे बघा शेवटची ही वाली लाईन तुम्ही बघू शकता. सगळे ह्याच लाईनीला जास्त असतील शेवटच्या. तुम्हाला शेवटच्या लाईनीने जायचं आहे तेव्हा तुम्ही डायरेक्ट समोर जाल खाटू श्यामजीच्या आणि तिथून तुमचं लगेच दर्शन होईल. म्हणजे जी फर्स्ट लाईन असेल तिकडच्या बाजूला त्या लाईनीला जाऊ नका. जी एंडिंगची लाईन असेल तिकडेच जा फक्त. तिथून तुमचं डायरेक्ट दर्शन होऊन जाईल. आता आम्ही मधल्या लाईनीने म्हणून जातोय कारण तिथे पोलीस वगैरे नाही आहेत कोणी आणि हटवत नाही आहेत तिथून. पण तिथे पहिल्या लाईनीला हा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जास्त वेळ दर्शनाला भेटणार नाही. तुम्ही समोर जाल खाटू श्यामजींच्या पण पोलीस लगेच हटवतील तुम्हाला तिथून. मेरे श्याम. काय काय लोकांना पूर्ण आयुष्यात पण दर्शन होत नाही म्हणा याचं. आणि आम्हाला एकाच दिवशी दोनदा दर्शन भेटत आहे. तेही कुठला त्रास नव्हता किंवा काय. फक्त 10-15 मिनिटातच दोन्ही टाईम आमचं दर्शन होत आहे. बघू शकता. आता पण मंदिराच्या आता जवळ आलो आपण. हे बघा मंदिर इथं आहे
आणि आले आता आपण पण जवळ. तर फायनली दुसऱ्यांदा पण अर्ध्या तासाच्या दुसऱ्यांदा दर्शन करून आम्ही आलोय पुन्हा एकदा. तर इच्छा मागून झालेली झालेली आहे, साहिलची आता इच्छा मागून झालेली आहे आता काय ती. आणि पूर्ण झाली तर पुढच्या वेळेला आम्ही 17 किलोमीटर चालत येऊ. हे नाही बाबा तू ये, मी नाही. चालेल तू पण चालत येशील. चालेल. साहिल बोलला इच्छा जर पूर्ण झाली तर 17 किलोमीटर तो चालत येणार आहे नेक्स्ट टाइम. आता हे आता मंदिराच्या बाजूलाच की प्राचीन श्रीरामांचं मंदिर देखील आहे. हे बघा इकडून आत एंट्री आहे. तर आता तिकडे सुद्धा दर्शनाला चाललोय आपण. तर तिकडे आता दर्शन करून येऊया आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला श्यामकुंडला. तर हे बघा आलोय आता आपण प्राचीन मंदिर श्री सीतारामजी रामजी द्वार. दक्षिणमुखी तर खाटूश्याम मंदिराच्या बाजूलाच हे देखील मंदिर आहे श्रीरामांचं. तर इथे सुद्धा तुम्ही दर्शन करू शकता. हे बघा सुंदर अशी श्रीरामांची प्रतिमा. तर इथे सुद्धा दर्शन करायला नक्कीच विसरू नका. पुढे आणि इकडे खाली बालाजी मंदिर देखील आहे. तर बघूया. हे बघा तर हे बघा पाताळ हनुमानजी. बघा इथून आपण सरळ मंदिराकडे गेलेलो आणि त्याच्याच बाजूला इकडे बघू शकता की श्यामकुंडसाठी इकडून रोड आहे जायला. तर चला श्यामकुंडला आता जाऊन येतोय आपण. तर हे बघा आले आता आपण श्यामकुंडला. हे बघा खूप वेळा तुम्ही बघितलं असेल खाटूश्यामच्या व्हिडिओमध्ये वगैरे. हे बघा तोच श्यामकुंड. थांबा पुढे जाऊन दाखवतो नीट. हे बघा काही जण इथूनच वगैरे पाय वगैरे हातपाय धुवून त्याच्यानंतरच मंदिरात जातात दर्शनाला. हे बघा सगळे काही दर्शनाला आलेले पहिले सगळे इकडे आलेत. मंदिराच्याच बाजूला हे देखील मंदिर आहे ठाकूरजींचं, आपल्या माधवचं मंदिर. तर इथे सुद्धा दर्शन करून जाऊया. आता आपलं सगळं काही दर्शन वगैरे करून झालंय. राधाकृष्ण मंदिरात पण आपण जाऊन आलोय, श्यामकुंडला पण आपण जाऊन आलोय आणि रामजीच्या मंदिरात पण आपण जाऊन आलोय. तर आता निघतोय आपण आता जयपूरला रिटर्न जाण्यासाठी. तर आता मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग वगैरे करून आणि प्रसादी वगैरे घेऊन निघतोय आणि जयपूरला रिटर्न जाऊन आपण जेवढे आपले मेन स्पॉट्स राहिले. अरे धन्यवाद. कुठला तुम्ही? राजस्थान. अच्छा अच्छा राजस्थानचा. तर जेवढे काही जयपूरचे स्पॉट्स आहेत आपले ते सगळे आपण थोडे एक्सप्लोर करणार आहोत, म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. निघालोय आता आपण खाटूश्यामवरून. आताच तोरणगेट मधून आपण बाहेर निघालोय आणि आता काही दिवसातच खाटूश्यामची जत्रा चालू होणार आहे, म्हणून बाहेरचा वातावरण परिसर बघा किती सगळा. हे बघा इकडे उंट वगैरे सगळे स्पीकर्स वगैरे लागलेले आहेत आणि सगळी तयारी चालू आहे येणाऱ्या जत्रेची. तर काही असं वातावरण आता आहे खाटूश्याममध्ये. आणि आता तुम्हाला जयपूरवरून रिंगसला येण्याचं सांगतो ट्रेनचं. तर ट्रेननी जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला सकाळी पण मॉर्निंगला पण ट्रेन भेटून जातील. 2-4 ट्रेन आहेत 5 ते 8च्या दरम्यान. आणि बाकीसुद्धा बसची देखील सोय आहे, पण बस तुम्ही शक्यतो अवॉइड करा, कारण बसनी जर तुम्ही आलात तर तुम्हाला टोटल 3 ते 4 तास एवढा टाईम लागेल. तेच जर तुम्ही ट्रेननी येत असाल जयपूरवरून, तर जयपूरवरून तुम्हाला इथे रिंगस जंक्शनला यायला तुम्हाला फक्त 50 ते 60 मिनटं 1 तास एवढंच लागेल, त्याच्यावर जास्त लागणार नाही. आणि इथून शेअरिंगनी 50 रुपये देऊन डायरेक्ट तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता. तर हा ऑप्शन बेस्ट आहे. तर आता आपण ट्रेननी चाललेलो आता जयपूरला, पण आता 1 वाजता जी आपली ट्रेन होती पण आता ती 2 तास लेट आहे. तर ती आता 2 तासानंतर येणार आहे आणि एवढा टाईम नाही आहे आमच्याकडे. आम्हाला लवकर जयपूरला पोहोचायचं आहे, कारण बाकीचे पण सगळे स्पॉट आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत जयपूरमध्ये. म्हणून आता आलोय आपण बिकानेर बस स्टॉपला. तर आता बसने आता चाललोय जयपूरला. तर आता बघू शकता. ओके, तर आता आलोय आता आपण बसमध्ये. तर आता बसने चाललोय आता जयपूरला. तर बिकानेर बस स्टॉप हे रेल्वे स्टेशनपासून सरळच स्ट्रेट फक्त 1 ते 1.5 किलोमीटरवरच आहे. तर तिथून सुद्धा बसने सुद्धा तुम्ही जाऊ शकता जयपूरला. हा एक ऑप्शन आहे जयपूरला जाण्यासाठी. तर आता ज्या बसने चाललो आहे त्याचं जयपूरपर्यंतचं तिकीट आहे 80 रुपये पर पर्सन. आलो आहे आता जस्ट आपण आता जयपूरला उतरलो आहे आणि आता टाईम झाला आहे 3 वाजून 10 मिनटं
आणि तिकडून आपण निघालेलो 1:30 म्हणजे बरोबर 1.5 तासाच्या आतच आपल्याला जयपूरला बसने पोहोचवलेलं आहे. तर बरोबर 1.5 तासाच्या आसपास टाईम लागतो खाटू श्यामवरून जयपूरला यायला. तर आता हॉटेलवर जातोय आणि फ्रेश वगैरे होऊन मग निघूया बाकीचे स्पॉट जे उरलेत ते एक्सप्लोर करायला. चला तर मग ढकल साहिल ढकल. क्या भाई हमें हमारे सवारी है और हमें धक्का मारना पड़ेगा, क्या करें.